हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स 1 अरिथमेटिक प्रोग्रेशन प्रॅक्टिस सेट 3.3 यातील एक्झाम्पल 1. द फर्स्ट टर्म ऑफ ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 6 अँड द कॉमन डिफरन्स 3 रिस्पेक्टिवली. यामध्ये दिलेलं आहे फर्स्ट टर्म ए आहे आणि कॉमन डिफरन्स 3 आणि फाइंड S27. सोल्युशन. A is equal to 6 and D is equal to 3 आणि S27 is equal to question mark. मग SNचा फॉर्म्युला आहे SN बरोबर N/2 ट्वाइस A प्लस N-1 D हा फॉर्म्युला आहे. आता याच्यात आपण किमती टाकू. N ची व्हॅल्यू आहे 27/2 आणि A ची व्हॅल्यू आहे 6 प्लस 27 - 1 आणि D ची व्हॅल्यू 3. 27/2 इथे 12 होतील, इथे 26 × 3. आता या 2ने आतमध्ये डिवाईड करता येते, पण आपण पूर्ण सॉल्व करून घेऊ. हे 26 × 3 पहिले 27/2 12 प्लस 3 × 18 ची 8 हात चाला 1 3 2 6 1 7 78. आता 78 आणि 12 तसं जर 2ने डिवाईड केलं तर या दोन्हीकडे डिवाईड करावं लागते. म्हणजे दोन्हीकडे डिवाईड केलं तर इथे 6 आणि इथे 78चे अर्धे येतील. पण आपण सम करू याची. 8 आणि 2 10, 7 आणि 1 8 आणि 1 9. आता 2ने डिवाईड केलं तर 45. म्हणजेच S27ची किंमत येते S27 इज इक्वल टू 1215. आन्सर आहे S27 इज इक्वल टू 1215. सेकंड क्वेश्चन आहे फाइंड द सम ऑफ द फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स. पहिले 123 इव्हन नॅचरल नंबर म्हणजे 2 4 6 असे सुरू होतील ते, आणि शेवटचा माहीत नाही आपल्याला म्हणून 2n घेतला. म्हणजेच आपल्याला या सगळ्या इव्हन नंबरांची सम काढायची आहे. आर द इव्हन नॅचरल नंबर. नंबर्स. आता इथे A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 2 आहे, T2 इज इक्वल टू 4 आणि T3 इज इक्वल टू 6. याच्यावरून आपल्याला D काढता येईल. T2 - T1 इक्वल टू 4 - 2 इक्वल टू 2. म्हणजे D ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला
इक्वल टू डी आणि एन इज इक्वल टू 123 आहे. आता आपण एस एनचा फॉर्म्युला टाकू. एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2a प्लस एन मायनस 1 डी. याच्यावरून आपल्याला याची सम काढता येईल. एनची व्हॅल्यू आहे 123 अपॉन 2 इंटू एची व्हॅल्यू 2 प्लस एनची व्हॅल्यू 123 मायनस 1 आणि डीची व्हॅल्यू पण 2च आहे. आता इथे सगळीकडेच 2 आहेत, आपण हे काढून टाकू. हा 2 आणि हा 2. मग काय राहिलं इथे 123, इथे 2 राहिले, इथे प्लस आणि इथे 122 म्हणजेच 123 इंटू 124. याचा गुणाकार येतो 15252 म्हणजेच एस 123 इज इक्वल टू 15,252. मग ॲन्सर येईल याचं. द सम ऑफ द फर्स्ट n even n नाही 123 even natural number is 1500 1,5252. सॉरी, हा नंबरच लिहायला चुकला. 15252. Third example, find the sum of all even numbers between 1 to 350. आता आपल्याला या एक्झाम्पलमध्ये रेंज माहीत आहे. द इवन नंबर्स फ्रॉम 1 to 350 पर्यंतचे पाहिजे. मग 1च्या नंतरचा इवन नंबर म्हणजे 2, 4, 6, 8 अँड सो ऑन. आणि 350 शेवटचा आहे, म्हणजे त्याच्या अगोदरचा म्हणजे लास्ट नंबर 348. अशी सिक्वेन्स मिळाली. इथे आपल्याला ए इक्वल टू T1 इक्वल टू माहिती आहे. T1 इक्वल टू 2, T2 इक्वल टू 4. बाकीचे पुढचे काही काम नाही आहे, पण आहे ते. T3 इज इक्वल टू 6 आणि 348 ही किंमत बरोबर n आहे. n इज इक्वल टू 348. मग आता पहिले आपण डी काढू. डी इज इक्वल टू T2 मायनस T1. फोर मायनस 2 इज इक्वल टू 2. आता आपण TNचा फॉर्म्युला टाकू. TN इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 डी. आता TN माहिती आहे आपल्याला. इथे 348 इक्वल टू A म्हणजे 2 प्लस आणि nची व्हॅल्यू माहीत नाही आणि डीची व्हॅल्यू 2.
आता हा 2 इकडे आणला तर मायनस होतो, म्हणजे 346 इक्वल टू n-1 2. आता हा 2 इकडे डिवाईड होईल, 346 डिवाइड बाय 2 इक्वल टू n-1. याचं डिव्हिजन येते, 2 1 जा 2, 2 7 जा 14, 173 इक्वल टू n-1. आणि आता हा 1 इकडे आणला तर n इज इक्वल टू 173 प्लस 1 इक्वल टू 174. आता SNचा फॉर्म्युला, SN बरोबर n/2 T1 प्लस TN. मग इथे nची व्हॅल्यू आहे 174/2, T1ची व्हॅल्यू 2 प्लस 348. 174 डिवाइड बाय 2 इंटू 350. आता याला 2ने डिवाइड केलं तर 174 इंटू याला 2ने डिवाइड करा किंवा याला करा, कशालाही केलं तरी चालते. 2 1 जा 2, 2 7 जा 14 आणि 2 5 जा, म्हणजे 174 इंटू 175. याचा प्रॉडक्ट येतो 30,450, 30,450. The sum of all even numbers from 1 to 350 is 30,450. Fourth example, in an arithmetic progression, 90th term is 52 and 38th term is 128. Find the sum of first 56 term. Solution, let the first term of the arithmetic progression be A and common difference D असे मांडले आपण. आणि T19 इक्वल टू 52 आणि T38 इक्वल टू 128 हे दिलेलं आहे. मग TNचा फॉर्म्युला, TN इक्वल टू A प्लस n-1 D. मग TN म्हणजे 19 घेतला तर T19 इक्वल टू A प्लस 19-1 D, म्हणजेच T19ची व्हॅल्यू आहे 52 इक्वल टू A प्लस 18 D. हे पहिलं इक्वेशन मिळालं आपल्याला. 38चं T38 इक्वल टू A प्लस 38-1 D. T38ची किंमत दिलेली आहे 128 इक्वल टू A प्लस 37 D. हे दुसरं इक्वेशन. आता याच्यावरून आपण हे पहिले मायनस करू, म्हणजे A कॅन्सल होऊन जाईल. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. पहिलं इक्वेशन आहे 52 इक्वल टू A प्लस 18 D मायनस 128 इक्वल टू A प्लस 37 D. हे पहिलं आणि हे दुसरं. दुसऱ्यामधून पहिलं मायनस केलं तरी चालेल, उलट सोपं जाईल. हे मोठ्या संख्यावर पाहिजे होत्या.
ठीक आहे, आता आपले सगळे उत्तर निगेटिव्ह येतील. हे कॅन्सल झालं. इथे निगेटिव्ह उत्तर काय येईल? 128मधून 52 मायनस केले. इथे या दोन्हीची सम केली तर 55D येते आणि आपल्याला S56 काढायची आहे. म्हणजे ही व्हॅल्यू डायरेक्ट टाकता येईल, म्हणून आपण याची सम करू. याची सम केली तर इथे 180 येते, इथे 2 येते आणि इथे 55D येते. आता SNचा फॉर्म्युला SN इज इक्वल टू N/2 2A प्लस N-1D. आता इथे S56 आहे, म्हणजे Nची व्हॅल्यू 56 आहे आणि आपल्या प्लसमध्ये इथे 55D आले आहे, म्हणून ही व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट टाकता येते. आता इथे 2A प्लस Nची व्हॅल्यू 56 मायनस 1D, म्हणजेच इथे येईल आता 28 आणि 2A प्लस 55D. पहा, हीच व्हॅल्यू आहे. 2A प्लस 55Dची व्हॅल्यू आहे 180. म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला इथे डायरेक्ट टाकता येईल 180. म्हणजेच 28 इंटू 180. म्हणून S56 इक्वल टू या दोन्हीचा गुणाकार 5040. Answer is the sum of the first 56 term is 5040. Example 5. Complete the following activity to find the sum of natural numbers between 1 to 140 which are divisible by 4. Solution. The numbers between 1 to 140 divisible by 4. म्हणजे 4चा टेबल 4, 8, 12, 16 अँड सो ऑन. आणि 140पर्यंत म्हणजे 140 नाही येणार. 140च्या अगोदरचा डिव्हिजिबल नंबर 136. आता याच्यामध्ये फाइंड करायचं आहे हाऊ मेनी आर दीज नंबर्स. हे नंबर्स किती आहेत, म्हणजेच काय N इज इक्वल टू व्हॉट. आता इथे A इज इक्वल टू 4 आहे, D इज इक्वल टू 4 आहे आणि TN इज इक्वल टू 136 आहे. आता इथे आपण TNचा फॉर्म्युला टाकू. TN इज इक्वल टू A प्लस N-1D. मग TN म्हणजे 136, Aची व्हॅल्यू 4 आणि Nची व्हॅल्यू काढायची आहे, Dची व्हॅल्यू 4. तर N इज इक्वल टू 34. मग SN इज इक्वल टू N/2 2A प्लस N-1D. इथे हे इक्वेशन जर सॉल्व केलं
तर एनची व्हॅल्यू 34 येते. आपण ते पण सॉल्व करून बघू. 136 इज इक्वल टू 4 प्लस n मायनस 1 इंटू 4. आता तसं पाहिलं तर या इक्वेशनमध्ये इथे 4 आहे, इथे 4 आहे, हे पण 4ने डिव्हिजिबल आहे. सगळ्याला 4ने डिवाईड केलं तर चालते. इथे 4ने डिवाईड केलं तर 4 3 जा 12 आणि 4 4 जा 16 34. इथे 1, इथे n मायनस 1. आता 1 प्लस n मायनस 1 हा 1 1 कॅन्सल झाला, म्हणजेच n इज इक्वल टू 34 अशी ही व्हॅल्यू आली. n इज इक्वल टू 34. आता SNच्या फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकू. S34 इक्वल टू 34/2 2 इंटू 4 प्लस 34 मायनस 1 इंटू 4. इथे 2ने डिवाईड केलं तर हा 2 हा 2 आणि याच्यातला 2 म्हणजे काय राहिलं 34. इथे 4 राहिले प्लस 33 इंटू 2 म्हणजेच 34 इंटू 4 प्लस 66 म्हणजेच 34 इंटू याची सम 70 इक्वल टू 2380. याचा आन्सर आहे द सम ऑफ द numbers between 1 and 140 which are divisible by 4. $2,380. Sixth example. The sum of the first 55 terms of an arithmetic progression is 3,300. Find the 28th term. Solution. Sn is equal to S55 equal to 3,300. Let the first term of the arithmetic progression be a and the common difference d. Sn is equal to n upon 2 twice a plus n minus 1 d हा फॉर्म्युला आहे. आपण याच्यात nची व्हॅल्यू 55 टाकू. 55/2 2a प्लस 55 मायनस 1 d. या 2ने डिवाईड केलं तर हा अजून नाही 55/2 इथे 2a आहे पण इथे 54 आहे. आता 2ने डिवाईड करता येईल. 2 हा 2 गेला आणि इथे 27 म्हणजेच 55 a प्लस 27 d. आता S55ची किंमत माहिती आहे आपल्याला 3,300 इक्वल टू 55 a प्लस 27 d. आता हे 55 इकडे डिवाईड येतील a प्लस 27 d आणि हे डिव्हिजन येते 60 इक्वल टू a प्लस 27 d. हे पहिलं इक्वेशन मिळालं.
The 20th term is T28. याच्यासाठी टी एनचा फॉर्म्युला TN इक्वल टू A+n-1D. तर T28 इक्वल टू A+28-1D म्हणजेच A+27D. आता ही किंमत आपल्याला माहिती आहे इक्वेशन 1मध्ये. बट A+27D इक्वल टू 60 म्हणजेच काय इक्वेशन 1वरून म्हणजेच T28ची किंमत आली 60. ह्याचा आन्सर आहे द 20th term is 60. Example 7. In an arithmetic progression, the sum of 3 consecutive terms is 27 and their product is 504. Find the terms. Assume that 3 consecutive terms in arithmetic progression are a minus d, a and a plus d. Solution. Let the 3 consecutive terms in an arithmetic progression be a minus d, a and a plus d from the first condition. A minus d plus a minus d equal to 27. आता हे सॉल्व करताना मायनस डी प्लस डी कॅन्सल झाले म्हणजे 3a इक्वल टू 27 म्हणजेच a इज इक्वल टू 9. आता फ्रॉम द सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय आहे तिन्हीचा प्रॉडक्ट 504 आहे. a minus d into a plus d इक्वल टू 504. आता याच्यात एची व्हॅल्यू टाकू आपण. एची व्हॅल्यू टाकली तर इथे a minus d इंटू 9 इंटू 9 minus d आणि इथे 9 plus d इक्वल टू 504. आता 9 इकडे डिवाइड नेऊ म्हणजे 9 minus d आणि 9 plus d इक्वल टू 504 डिवाइड बाय 9. आता इथे a minus b a plus b आहे म्हणजेच 9चा स्क्वेअर मायनस डीचा स्क्वेअर आणि हे डिव्हिजन आहे ते 56. आता हे पण इकडे आणू आपण. 9 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर मायनस 56. हा डी स्क्वेअर पॉझिटिव्ह करण्यासाठी इकडे नेऊ. 9 स्क्वेअर म्हणजे 81 मायनस 56 इज इक्वल टू डी स्क्वेअर. 25 इज इक्वल टू डी स्क्वेअर. आता दोन्ही बाजूचे रूट घेतले तर इथे डी येईल आणि इथे प्लस मायनस 5 म्हणजे एकतर डी इज इक्वल टू 5 राहील नाहीतर डी इज इक्वल टू -5 राहील. मग 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स आर 3 consecutive
terms are a minus d, a आणि a plus d असे घेतले होते आपण. मग आता a minus d म्हणजे पहिले +5 घेऊ. a ची व्हॅल्यू 9 आहे. 9 - 5 = 4. नंतर a म्हणजे 9 आणि a plus d म्हणजे 9 + 5 म्हणजे 14. 4, 9, 14. आता -5 घेऊ. d = -5. मग a - 5 a - d म्हणजे 9 - -5 = 9 + 5 म्हणजे 14. a म्हणजे 9 आणि a plus d म्हणजे 9 + -5 = 4. म्हणजे हे 3 आणि हे 3. म्हणजेच ॲन्सर येईल द 3 consecutive terms are 4, 9, 14 or 14, 9, 4. Example 8. Find 4 consecutive terms in an arithmetic progression whose sum is 12 and the sum of the third and fourth term is 14. आता इथे 4 टर्म पाहिजे आहे कॉन्जिक्युटिव्ह, म्हणून आपण असे घेऊ. लेट द 4 consecutive terms in arithmetic progression be a minus d, a plus d and a plus 2d. तर फ्रॉम द गिवन कंडिशन. कंडिशन दिलेली आहे. सगळ्यांची सम 12 आहे. a minus d plus a plus d plus a plus 2d = 12. मग आता हे सॉल्व करताना 1, 2, 3, 4 4a हा d इथे कॅन्सल झाला आणि 2d शिल्लक राहिले. 2d = 12. याच्यातले सगळे 2ने डिवाईड केलं तर 2a plus d = 6. आपल्याला हे 1 नंबरचं इक्वेशन मिळालं. सेकंड कंडिशन आहे दुसऱ्या आणि चौथ्याची सम 14 आहे. दुसरी टर्म आहे a plus d. तिसऱ्या आणि चौथ्याची a plus 2d = 14. आता हे सॉल्व केलं तर हे 2a आणि 3d = 14. हे दुसरं इक्वेशन मिळालं. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. आता 2मधून 1 मायनस करू आपण. 2a plus 3d = 14 minus 2a plus d = 6. हे सेकंड इक्वेशन, हे पहिलं. मायनस करायचं आहे म्हणजे हे सगळे मायनस होतील. इथे हे कॅन्सल झालं. इथे 2d = 8 म्हणजे d = 4. सबस्टिट्यूटिंग d = 4 in equation 1.
इक्वेशन 1 आहे 2a + 4 = 6. 2a + d. मग डीची व्हॅल्यू टाकली इथे 2a + 4 = 6. म्हणून 2a = 6 - 4 म्हणजेच 2a = 2 म्हणून a = 1. आता आपण याच्यावरून टर्म काढू. a = 1 आणि d = 4. मग आपण फर्स्ट टर्म घेतली होती a - 1 म्हणजेच a - d म्हणजे aची व्हॅल्यू 1 - 4 म्हणजे -3. नंतर दुसरी टर्म होती a = 1. नंतर a + d म्हणजे 1 + 4 म्हणजे 5. नंतर ट्वाईस a + d म्हणजे 2 × 1 + 4 म्हणजेच 6. a + ट्वाईस d होती म्हणजे 1 + 2 × 4 म्हणजे 9. ही सेकंड टर्म आहे. ही थर्ड टर्म आणि ही फोर्थ. मग याचा ॲन्सर येईल. द ॲन्सर द 4 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स आर -3, 5 नाही सॉरी 1, 5 and 9. Ninth example. If the ninth term of an arithmetic progression is 0, then show that 29th term is twice the 19th term. Solution. Let the first term of the arithmetic progression be a and the common difference d. tn = 0 दिला आहे. मग tnचा फॉर्म्युला घेऊ आपण. tn = a + n - 1 d. आता याच्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या तर tn T9 = a + 9 - 1 d म्हणजे 0 = a + 8d. 19 आहे. मग आता याच्यावरून एची व्हॅल्यू जर काढली तर a = -18d. नाईनच काढायचं आहे पहिले. T19 काढायचं आहे आपल्याला. T9 दिलेला आहे. म्हणजे a = -8d हे पहिलं इक्वेशन मिळालं. आता आपल्याला याच्यावरून T19 काढायचं आहे. फॉर 19th टर्म T19 = a + 19 - 1 d. मग आता इथे a + 18d झाले हे.
आता आपण याची व्हॅल्यू टाकू. -8D + 18D फ्रॉम 1. म्हणजे T19 = 10D. हे दुसरं इक्वेशन. आता 20th टर्मसाठी, फॉर 20th टर्म T20 = A + 20 - 1D. सॉरी, इथे 29th पाहिजे होतं. 29th 29 - 1D. आता यामध्ये आपण एची व्हॅल्यू टाकली तर -8D + 28D, म्हणजेच ही व्हॅल्यू येते 20D. T29. आणि ही व्हॅल्यू कुठून टाकली? फ्रॉम 1. हे इक्वेशन नंबर 3. फ्रॉम 3 and 2. फ्रॉम इक्वेशन 2 and 3 किंवा 3 and 2. T29 = 20D = 2 × 10D = 2 × T19. Therefore 29th term is twice the 19th term. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, खूप अभ्यास करा आणि सबस्क्राईबही करा. गुड बाय.